अपघात झाला त्याच वेळेस या लोकांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली। काही वेळ जाऊ द्यायला हवा होता। त्यांनी तात्काळ या सगळ्या संदर्भात बोलायला सुरुवात केली होती। मग त्यांना एवढंच म्हणणं आहे की मग कोणी सुरुवात केली चर्चा त्याचं नाव पब्लिकली त्या ठिकाणी घ्या। मग कधी झालं कसं झालं हे लोकांसमोर तिथे येऊ द्या। त्यामुळे नुसतं मोघम बोलून एक कुठेतरी तुम्ही विषयाला बगल देताय असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि त्यांना हे आम्हाला सांगायचं आहे की जेव्हा दादा हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथं काय काय चालू होतं हे सुद्धा आम्ही तिथं बोलू शकतो, पण या विषयाचं राजकारण करून एका मोठ्या नेत्याला कुठेतरी आपण त्याचं नाव खराब करतोय हे मात्र त्या ठिकाणी आहे। त्यामुळे आम्ही जेव्हा शांत असतो नाही तर शांत आहोत त्याचं कारण आम्ही दादांकडे बघून शांत आहोत। या 4-5 जे काही सो कॉल्ड नेते आहेत त्यांनी दादांना शेवटच्या काळामध्ये किती एकटं पाडलं होतं हे आम्हाला माहिती आहे। आणि ते म्हणतील की जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुम्ही कोणाची भूमिका घेतली, कोणाच्या बाजूली भूमिका घेतली, त्याचं सगळं उत्तर सोमवारी नाही तर मंगळवारी स्वतः त्या ठिकाणी मी देईल। पुणे पिंपरी चिंचवड असो किंवा दादांचं ते कलेक्टर त्या IAS अधिकाऱ्यांसोबत झालेलं संभाषण असो, या सगळ्या प्रकरणामध्ये दादांना त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी एकटं पाडलं होतं असं देखील सांगितलं जातंय। तेच म्हणतोय की सोमवार आणि मंगळवारी मला थोडासा वेळ द्या, त्यावेळेस स्पष्टपणे पुराव्यासकट बऱ्याच गोष्टी मी त्या ठिकाणी सांगेल। इटालियन कंपनीने दावा केला की जो अहमदाबाद या ठिकाणी अपघात झाला होता तो ह्युमन त्या पायलटने स्वतः जे इंधनाचं स्विच आहे ते बंद केल्याचा दावा केला असल्याचं समोर त्याचे रिपोर्ट्स तसे आहेत। तसं असेल तर मग या VSRच्या अपघातामध्ये सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे। जो कोणी कपूर नावाचा पायलट होता, मेन पायलट, त्याच्यावर सुद्धा मुद्दामून कुणीतरी प्रेशर आणून नाहीतर वेगळ्या गोष्टींमुळे तर तसं जर सेम गोष्ट जी एअर इंडियामध्ये जी ह्याला गुजरातमध्ये झाली तशीच गोष्ट VSR मध्ये सुद्धा जर कोणाच्या प्रेशरमध्ये झाली आणि त्याच्यातच हा घात त्या ठिकाणी झाला असेल तर बरंच काय आपल्याला कळेल। तर म्हणून म्हणतो बाहेरच्या एजन्सीला घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। जसं इटालियन एजन्सीने हे कन्क्लूड केलं तसंच दादांच्या बाबतीत सुद्धा बाहेरची एजन्सी घेणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे। सुनील तटकरे यांनी असं म्हटलं काल त्यांना जेव्हा विलिनीकरणाबद्दल प्रश्न उपस्थित केला त्यांनी थेट बोलण्यास नकार दिला। ते म्हटले अगोदर त्यांच्याकडनं बोलू द्या, मग मी सांगतो की मी कुठे गेलो होतो, काय गेलो होतो, त्यांच्या ऑडिओ व्हिडिओ सगळं समोर येऊ द्या, नंतर मी बोलतो। त्यांनी थेट बोलण्यास नकार दिला। ठीक आहे, मग त्यांना म्हणावं की सोमवार मंगळवारपर्यंत थांबा आणि त्यानंतर एक तारीख आजच जाहीर करा। समजा मी सोमवारची तारीख आज जाहीर करतो, त्यांनी जाहीर करावी 2 दिवसानंतरची नाही तर 3 दिवसानंतर, बघू ते काय करतात। थँक्यू सो मच। रोहित पवार यांनी बरेचसे खुलासे केलेत, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली आहेत। एकतर मुंबईमध्ये त्यांची पत्रकार परिषद झाली, दिल्लीमध्ये झाली आणि त्यानंतर आज देखील ते बोलणार होते माध्यमांशी। मात्र सध्या चौकशी सुरू आहे आणि त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन बाकीचे खुलासे करेन, विलिनीकरणासंदर्भात त्याबद्दल बोलेन असं रोहित पवार यांनी सांगितलंय।